आजचा टॉपिक बघणार आहोत आपण ॲडमिशन अँड डिस्चार्ज. ठीक आहे. आता ॲडमिशन म्हणजे काय बघा. ॲडमिशन इज ए एंट्री ऑफ पेशंट इन टू द हेल्थ केअर फॅसिलिटी फॉर एक्झामिनेशन अँड ट्रीटमेंट ऑर ऑब्झर्वेशन. म्हणजे काय बघा, जर रुग्णाला तपासणी किंवा उपचार किंवा निरीक्षणासाठी रुग्णालयात अधिकृतपणे दाखल करण्याच्या प्रक्रियेला आपण ॲडमिशन असं म्हणतो. ठीक आहे. आता आपण बघू टाईप्स ऑफ ॲडमिशन. ह्याच्यामध्ये पहिला आहे रुटीन ॲडमिशन, म्हणजे नियोजित पेशंटला दाखल करणे. आता इंग्लिशमध्ये बघू. ॲडमिशन इज प्लॅन्ड इन ॲडव्हान्स, म्हणजे आधीच प्लॅनिंग करायची पेशंटला आपल्याला ॲडमिट करायचं म्हणून. ठीक आहे. म्हणजे काय, आधीपासून नियोजन करून रुग्णाला दवाखान्यामध्ये दाखल करणे. ठीक आहे. दुसरं आहे इमर्जन्सी ॲडमिशन, म्हणजे पेशंटला तातडीने दाखल करणं. ॲडमिशन विदाउट प्रायर प्लॅनिंग ड्यू टू द सडन इलनेस, इंजुरी और वर्सिंग कंडिशन. म्हणजे काय बघा, अचानक आजार झालेला असेल किंवा अपघात झालेला असेल किंवा गंभीर स्थितीमुळे त्या पेशंटला तातडीने दवाखान्यामध्ये दाखल करणे, त्याला म्हणतो आपण इमर्जन्सी ॲडमिशन. मेडिको इलिगल ॲडमिशन म्हणजे वैद्यकीय कायदेशीर दाखल करणे पेशंटला. म्हणजे काय बघा, ॲडमिशन रिलेटेड टू लीगल केसेस सच ॲज ॲक्सिडंट, पॉयझनिंग, असॉल्ट और सुसाईड अटेम्प्ट. पोलीस अँड चीफ मेडिकल ऑफिसर शुड बी इन्फॉर्म. म्हणजे काय बघा, अपघात, विषप्राशन, मारहाण, आत्महत्येचा प्रयत्न यासारख्या प्रकरणामध्ये केलेली दाखल पोलीस व मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना माहिती देणे आवश्यक असते. त्याला म्हणतो आपण मेडिकल इलिगल ॲडमिशन. ठीक आहे. अशा प्रकारचे 3 ॲडमिशन आहेत. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्स ड्युरिंग द ॲडमिशन, म्हणजे नर्सची रिस्पॉन्सिबिलिटी काय असली पाहिजे ज्यावेळेस पेशंटचं आपण ॲडमिशन करतो. तर पहिलं बघू, वेलकम अँड ओरिएंट द पेशंट टू द हॉस्पिटल. ठीक आहे. दुसरा, व्हेरीफाय द पेशंट आयडेंटिटी. तिसरा, टेक द नर्सिंग हिस्ट्री अँड परफॉर्म इनिशियल असेसमेंट. चौथा, एक्सप्लेन डायग्नोस्टिक टेस्ट अँड ट्रीटमेंट. पाचवा, इन्श्युअर द पेशंट सेफ्टी. सहावा, इंट्रोड्यूस हॉस्पिटल फॅसिलिटीज, बेड, कॉल बेल अँड बाथरूम. सातवा, कंप्लीट द ॲडमिशन रेकॉर्ड. रुग्णांचे स्वागत करून रुग्णालयाची माहिती देणे. 2 नंबर, रुग्णांची ओळख पडताळणे. 3 नंबर, आरोग्य इतिहास व प्राथमिक तपासणी करणे. 4, तपासण्या व उपचार समजावून सांगणे. 5, रुग्णाची सुरक्षितता सुनिश्चित करणे. 6, बेड, कॉल बेल इत्यादीची माहिती देणे. 7, दाखल नोंदणी सर्व पूर्ण करणे. ही आहे नर्सिंगची रिस्पॉन्सिबिलिटी. आता डिस्चार्ज म्हणजे काय बघू. रुग्णाला सुट्टी देणे म्हणजे काय बघा, डिस्चार्ज इज द रिलीज ऑफ द पेशंट फ्रॉम द हेल्थ केअर फॅसिलिटी आफ्टर ट्रीटमेंट और अदर अप्रोप्रिएट रिझन. म्हणजे काय बघा, उपचार पूर्ण झाल्यानंतर किंवा इतर योग्य कारणामुळे रुग्णांना रुग्णालयातून अधिकृतपणे सुट्टी देण्याच्या प्रक्रियेला आपण डिस्चार्ज असं म्हणतो. आता आपण बघू डिस्चार्ज. याच्यामध्ये टाईप्स ऑफ डिस्चार्ज. पहिला आहे प्लॅन्ड डिस्चार्ज, म्हणजे नियोजित डिस्चार्ज करणे. बघा, पेशंट इज अ डिस्चार्ज आफ्टर कंप्लेशन ऑफ द ट्रीटमेंट. म्हणजे काय, उपचार पूर्ण झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्याने सुट्टी देणे, त्याला आपण प्लॅन्ड डिस्चार्ज असं म्हणतो. आता लामा म्हणजे काय बघा, लिव्ह अगेन्स्ट द मेडिकल ॲडवाईस. म्हणजे काय बघा, पेशंट लिव्ह द हॉस्पिटल अगेन्स्ट द मेडिकल ॲडवाईस. म्हणजे काय, डॉक्टराचा सल्ला न मानता रुग्ण स्वतःच्या इच्छेने हॉस्पिटल सोडतो, त्याला आपण लामा असं म्हणतो. LAMA. ठीक आहे. हे दुसरं टाईप आहे डिस्चार्जचं. तिसरं आहे डामा, म्हणजेच डिस्चार्ज अगेन्स्ट मेडिकल ॲडवाईस. पेशंट गेट डिस्चार्ज विदाऊट ऑथरायझेशन फ्रॉम द ट्रीटिंग डॉक्टर. म्हणजे काय, डॉक्टरांची परवानगी नसताना रुग्ण डिस्चार्ज घेतो, त्याला आपण डामा असं म्हणतो. DAMA. ठीक आहे. 4 नंबरचा आहे TOPR, डिस्चार्ज ऑन पेशंट रिक्वेस्ट. म्हणजे काय बघा, पेशंट रिक्वेस्ट डिस्चार्ज विथ द डॉक्टर कन्सर्ट. म्हणजे काय, रुग्णांच्या विनंतीनुसार डॉक्टरांच्या संमतीने डिस्चार्ज देणे, त्याला आपण
DOPR असं म्हणतो. ठीक आहे. 5वा आहे रेफरल आणि ट्रान्सफर. ठीक आहे. आता हे बघू. पेशंट इज ट्रान्सफर टू द अनदर हेल्थ केअर इन्स्टिट्यूट. म्हणजे काय, पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात पाठवणे, त्याला आपण रेफर किंवा ट्रान्सफर असं म्हणतो. ठीक आहे. हा 5वा आहे डिस्चार्जचा टाईप. अपस्कॉन्डिंग म्हणजे काय माहिती आहे का, पळून जाणे. पेशंट लिव्ह द हॉस्पिटल विदाउट इन्फॉर्मिंग द स्टाफ. म्हणजे रुग्ण कोणालाही न सांगता हॉस्पिटलमधून निघून जातो, त्याला आपण ॲब्स्कॉन्डिंग म्हणतो. 7 नंबरचा आहे पॅरॉल. म्हणजे काय बघा, टेम्पररी लिव्ह ग्रँटेड टू द सायकॅट्रिक पेशंट विथ द सायकॅट्रिक्स अप्रुव्हल. म्हणजे काय, मानस उपचार रुग्णाला काही दिवसांसाठी तात्पुरती परवानगी देणे, त्याला म्हणतो आपण पॅरॉल. ठीक आहे. हे आहेत टाईप्स ऑफ डिस्चार्ज. रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ नर्स ड्युरिंग द डिस्चार्ज. डिस्चार्जच्या वेळेस नर्सची जबाबदारी काय असते बघा. पहिला, व्हेरीफाय द डॉक्टर डिस्चार्ज ऑर्डर, प्रिपेअर द डिस्चार्ज समरी, एक्सप्लेन द मेडिकेशन, डाएट, फॉलोअप केअर, प्रोव्हाइड द हेल्थ एज्युकेशन, कंप्लीट ऑल रेकॉर्ड अँड डॉक्युमेंटेशन. डॉक्टरांच्या डिस्चार्जचा आदेश तपासणे, डिस्चार्ज सारांश तयार करणे, औषधे, आहार, फॉलोअपची माहिती देणे, आरोग्य शिक्षण देणे आणि सर्व कागदपत्रे व नोंदणी पूर्ण करणे. हे आहे नर्सिंगची रिस्पॉन्सिबिलिटी.